मित्रांनो, बऱ्याचदा आपण विशिष्ट उद्दिष्ट ठेवून त्या कामाची सुरुवात करतो. पण हळू-हळू आपल्याला त्या उद्दिष्टाकडे जातानाचा प्रवास हा अतिशय कंटाळवाणा वाटतो आणि त्याच्यामुळे आपल्याला नैराश्य येतं आणि परिणामी आपण ते उद्दिष्ट सोडून देतो. जवळपास सर्वांच्याच बाबतीत हे होतं. पण द प्रॅक्टिसिंग माइंड या थॉमस एम स्टर्नर यांच्या या पुस्तकातील 4 अशा गोष्टी अनुसरून तुम्ही तुमचं उद्दिष्ट प्राप्त करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे सातत्यपूर्ण कृती करा. उद्दिष्ट प्राप्त करताना आपल्याला विशिष्ट सरावाची गरज असते आणि सराव म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केली जाणारी सततची क्रिया. सतत कृती करा. या प्रक्रियेमुळे समाधान आणि आपल्यामध्ये कुशलता आणि आत्मविश्वासाची भावना तयार होते. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वर्तमानात राहायला शिका. लक्षात ठेवा की भविष्यकालीन उद्दिष्ट हे आपल्या वर्तमान कृतीवर पूर्णपणे अवलंबून असतं. तिसरी गोष्ट प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायला शिका. प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपलं जे उद्दिष्ट आहे ते काही काळासाठी आपण विसरून जाऊन जी करतो ती क्रिया ही आपण समजून घेतो आणि ती क्रिया परिपूर्ण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे सजगता आणि वर्तमानातील स्थिती. लक्षात ठेवायला हवं की या सर्व गोष्टीमुळे आपण आपलं जे काही इच्छित ध्येय आहे हे लवकरात लवकर प्राप्त करण्याच्या मनस्थितीत आपण त्याच्यामुळे येतो आणि आपण सजग राहिल्यामुळे आपल्याला आपल्या कृतीचं आकलनही करता येतं. कारण आपण जर सजग राहू तर आपल्याला कोणत्या प्रकारची निराशा आपल्या मनावरती येत नाही आणि आपण वर्तमानात राहतो. त्यामुळे आपण स्वतःकडे एक निरीक्षकाच्या भूमिकेतून पाहतो आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये एक शिस्त होते आणि शिस्त तयार झाल्यामुळे आपल्याला आपला प्रगतीचा मार्ग हा सोपा होतो. या प्रॅक्टिसिंग माइंड या पुस्तकातील अतिशय सुंदररित्या हे समजावून सांगितलेलं आहे. हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे वाचायला. हे तुम्ही नक्की वाचा आणि जर वाचलं असेल तर माझ्याशी शेअर करा आणि तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.